मंडळी, तुम्ही हा जो लाल चुटूक पदार्थ बघताय ना, तो आहे ओल्या लाल मिरच्यांचा रंजका. रंजका हा पदार्थ आपल्या जेवणातल्या ताटाची शोभा वाढवणारा, परंतु डावीकडच्या बाजूला वाढण्यात येणारा पदार्थ आहे. हा कर्नाटकामध्ये विशेष प्रसिद्ध आहे आणि कर्नाटक बॉर्डरवर जी शहरं आहेत त्याच्यामध्ये पण हा पदार्थ केला जातो. हा पदार्थ अतिशय चटपटीत, झणझणीत, तिखट, आणखीन थोडासा गोड आहे. ह्यामध्ये आपण मिरचीचा तिखटपणा, थोडी साखर घातली आहे गोडपणाला, मीठ म्हणजे खारट झालं, आणखीन थोडेसे मी तीळ घातले त्यामुळं खमंगपणा पण आला आहे, आणखीन तुरटपणा पण आला आहे, आणि लिंबू पिळले म्हणजे आंबटपणा आला आहे. असे 5ही रस ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तुम्ही ह्याला एक प्रकारे ओल्या लाल मिरच्यांचे पंचामृत असे पण म्हणू शकता. चला, हे रंजका पदार्थ कसा करायचा आहे? हा रंजका ही ओल्या लाल मिरच्यांची चटणी कशी करायची, ठेचा कसा करायचा आहे आपण बघूया. मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, तुम्ही जर बघताय ना, मी घेतलेल्या आहेत ओल्या लाल मिरच्या, म्हणजे आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्याच, फक्त त्या सुकल्या किंवा पिकल्या की त्या अशा लाल होतात. ह्या लाल मिरच्यांचा मी रंजका हा कर्नाटकी स्पेशल पदार्थ करणार आहे. चटपटीत, झणझणीत, तिखट, थोडासा गोड पण, आणखीन खमंग, कारण त्याच्यामध्ये मी तीळ घालणार आहे, असा एक लज्जतदार पदार्थ आज मी इथं तयार करते आहे. आपण साहित्य बघूया. ह्या मी 125 ग्रॅम ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 लिंब घेतलेले आहेत, 2 चमचे साखर आहे, मोठा 1 चमचा तीळ आहे, मीठ आहे, 1 चमचा मेथी आहे आणि 1 चमचा जिरा आहे. ह्या लाल मिरच्या मी ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घेतल्या आहेत आणि कोरड्या फडक्याने त्या स्वच्छ असा कोरडा करून घेतलेल्या आहेत. तुम्ही धुवून वाळू शकता पंख्याखाली आणि मग त्याचा वापर करू शकता. ह्यातील काही मिरच्या खराब वगैरे असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत. सगळ्या मिरच्यांची मी देठं काढून घेते आहे. सगळ्या मिरच्यांची मी देठं काढून घेतली. आता ह्या मिरच्या तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा सुरीच्या सहाय्यानं कापू शकता. मी इथं कात्रीच्या सहाय्याने त्याचे 2-3 तुकडे करून घेते आहे. त्याच्यामध्ये काही बिया असण्याची शक्यता असते, त्या बिया आपण चटणीत घेऊ शकतो. पण तुम्हाला जर समजा त्यामुळं चटणी तिखट होईल असं वाटत असेल तर तुम्ही त्यातल्या बिया काढू शकता. मी सर्व मिरच्यांचे तुकडे करून घेते आहे. तुम्ही अशा प्रकारे ह्यातल्या बिया काढू शकता, परंतु ह्या मिरच्यांमध्ये बिया जास्त नाही आहेत त्यामुळे मी काढणार नाही आहे. गॅस चालू केला आहे, त्याच्यावर छोटी कढई तापत ठेवली. ती कढईमध्ये मी तीळ घालून घेते. तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. ते चटाचटा ओढायला लागले की खाली काढून घ्यायचे आहे. ती आपले उडायला लागले आहेत, मी आता ते काढून घेते खाली. कढईत मी मेथी आणि जिरं भाजून घेते. हलकंसं परतून घ्यायचं आहे. मेथी आणि जिरं खमंग भाजून झाले. जिऱ्याचा वास सुटला आहे, मेथीने पण रंग बदलला आहे आणि मेथीचा पण वास सुटलेला आहे. आता मेथी आणि जिरे मी खाली काढून घेते आहे. गॅसवर मी मोठी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा असं तेल घालून घेते. तेलावर परतून देते आहे. तुम्ही तेल न घालता नुसत्या भाजल्यात तरी पण चालेल.
कशा लाल चुटूक दिसतात. मिरच्या मी 5 मिनटं अशा तेलावर परतून घेणार आहे. ह्याच्यामध्ये शक्यतो लसूण वापरत नाही, पण तुम्हाला जर वापरायचे असेल तर लसूण ह्याच्याबरोबरच तेलावर परतून घ्या. मिरच्या छान परतवल्या गेलेल्या आहेत. जवळजवळ 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. तेवढ्याच लागलेल्या आहेत. मिरच्यांचा खाट सुटलेला आहे, खोबरं यायला आहे. मी गॅस बंद करून घेते. मिरच्या थंड झाल्यावर आपण त्या मिक्सरमधून काढून घेणार आहोत. मंडळी, मिरच्यांचा खाट खूप सुटला आहे, बोलणं अवघड होते. मिक्सरमध्ये मी भाजलेले तीळ, जिरे, आणखीन मेथी घालून घेतलेली आहे आणि यांची मी पूड करून घेते आहे. तीळ, मेथी आणि जिरे त्यांची पूड मी करून घेतलेली आहे. याचा इतका खमंग वास सुटला आहे, एकदम सुंदर. मिरच्या आपल्या गार झालेल्या आहेत आणि त्या मी मिक्सरमध्ये घालून घेते आहे. मिरच्या भाजताना किंवा मिरच्या मिक्सरमध्ये घालताना, मिक्सरमधून दळून घेताना हाताने करू नका, कारण हाताची आग होण्याची शक्यता असते. चमचा किंवा स्टॅप्युला वापरा. मीठ घालते. तुमच्याकडं खडे मीठ असेल ते घातलं तरी चालेल, किंवा ब्लॅक सॉल्ट म्हणजे सेंधव मीठ असेल तरी पण चालेल. मीठ थोडंसं मी जास्त घातले. साखर तिखटपणा आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी घातले. शिवाय साखर ही प्रिझर्वेटिव्ह पण असते. मी हे मिश्रण मिक्सरमधून दळून घेते आहे. मिरच्या आपल्या बारीक करून झाल्या आहेत. आता मी मेथी, जिरे, आणखीन तीळ यांची पूड मी घातलेली आहे. इथं मी 4 लिंबांचा रस घेतलेला आहे, तो घालून घेते आहे. आपला रंजका मिक्सरमधून काढून झाला आहे. आता हा रंजका जास्त दिवस टिकावा म्हणून आपण तो फोडणी करून त्याच्यावर घालणार आहोत. गॅस चालू करून त्याच्यावर मी मोठी कढई ठेवली आहे आणि तेल थोडंसं जास्त घेतलं आहे, कारण मी थोडंसं चाकून पाहिलं ना, तो अतिशय झणझणीत आहे. थोडंसं तिखटपणा कमी व्हावा म्हणून तेल जास्त घातलं आहे. मोहरी घातली आहे, ती तडतडायला लागली. थोडंसं जिरं घातली. जिरं पण छान फुललं आहे. इथं मी हिंग घालून घेते. हिंग भरपूर घातला आहे. तुमच्याकडे जर खडा हिंग असेल तर त्याची पावडर करून घातली ना, तर अतिशय सुंदर असा फोडणीला वास येतो. आता मी केलेलं सगळं वाटण कढईमध्ये घालून घेते आणि 1-2 मिनिटं परतून घेते. फोडणीवर आपण 1 ते 1.5 मिनिट जवळजवळ हा रंजका परतून घेतलेला आहे. आता मी गॅस बंद करते आहे. आणखीन तो बाउलमध्ये काढून घेते आहे. आपला ओल्या लाल मिरच्यांचा लाल चुटूक दिसणारा असा रंजका तयार झालेला आहे. तोंडाला पाणी सुटलं असलं तरी पण तो नुसता खाऊ नका, कारण तो अतिशय झणझणीत झालेला आहे. आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमचे अभिप्राय करा. अशाच थोड्याशा पारंपरिक आणि विस्मृतीत गेलेल्या पदार्थांच्या रेसिपी मी परत घेऊन येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा, असेच मसालेदार पदार्थ करून खावा, आपले आरोग्य सांभाळा. धन्यवाद.